सांगोला तालुक्यातील घेरडी ग्रामपंचायतीवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून ग्रामस्थ आणि माजी सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। सांगोला तालुक्यातील घेरडी ग्रामपंचायतीवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून ग्रामस्थ आणि माजी सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। पाणी पुरवठा, पाईपलाईन, गटारी आणि रस्ते कामं अपूर्ण ठेवूनही लाखो कोट्यवधींचा निधी काढल्याचा आरोप आहे। एकाच व्यक्तीला वारंवार कामं देत आर्थिक व्यवहार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। ग्रामसभेतील नोंदीत फेरफार, खरेदीत अनियमितता यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी प्रशासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। घेरडी या गावामध्ये जवळजवळ करोडो रुपयाचा घोटाळा झालेला आहे। पाण्याची पाईपलाईन असू दे, मुर्मीकरण असू दे, त्यानंतर रस्ता असू दे, गटारी असू दे, या सगळ्यांची बिलं काढलेली आहेत। काम तिथं झालेलं नाही। आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर हे साहेबांना भेटलो, निवेदन दिलं। साहेबांनी 6 दिवसामध्ये आम्हाला समिती नेमून त्या दोषींच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिलेलं आहे। त्यांनी जर कारवाई नाही केली तर घेरडी गावातले सर्व लोकसंख्या, शेतकरी, मजूर, कामकरी, कष्टकरी यांना आणून साहेबांच्या दालनामध्ये आम्ही मोठं आंदोलन महाराष्ट्रभर झेडल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, मी घेरडी तालुका सांगोला इथला ग्रामस्थ असून आमच्या ग्रामपंचायत मधल्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही वारंवार सर्व अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून सुद्धा त्यांच्यावर लक्ष न दिल्यामुळे आज आम्ही सगळेजण ग्रामस्थ, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे ह्या भ्रष्टाचाराबाबतीत निवेदन दिलेलं आहे। आणि ग्रामपंचायत निर्मितीपासून महाराष्ट्रात असा एवढा मोठा गैरव्यवहार आणि एवढं धाडस कुठल्या सरपंचांनी आणि अधिकाऱ्यांनी दाखवलं नसेल, एवढं मोठं धाडस गिरडीत दाखवलेलं आहे। आज उन्हाळ्याची तीव्रता एवढी असताना 90% पाणी पुरवठा योजनेत त्यांनी घोटाळा केला। काम न करता अधिकाऱ्याला हाताशी धरून त्यांनी एक रुपयाचं काम न करता लाखोन रुपयाची बिलं हायशी वरवर काढलेली आहेत। हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही येऊन आज निवेदन दिलेलं आहे आणि शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी लवकरात लवकर यांच्यावर चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे। तरी आम्ही ही 4 दिवस त्यांची वाट बघतोय।